तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मंगळसूत्र ऑर्गनाइज कशी करायची किंवा गळ्यातली आपण कशी नीटनेटकी ठेवायची ते बघणार आहोत. अगदी 0 पैशामध्ये होणारं हे ऑर्गनायझर आहे. घरातल्याच टाकाऊ वस्तूपासून आपण सर्व काही बनवणार आहोत. प्रचंड आयडिया तुम्हाला भेटतील. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आजकालची ट्रेंड अशी आहे की प्रत्येकजण सोन्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरीकडे जास्त वळलेला आहे. तर काय होतं, आपण कुठेही गेलो तरी हे गळ्यातलं मला हवं आहे, ते हवं आहे असं करत आपण बरीचशी गळ्यातली घेतो आणि नंतर प्रश्न येतो तो कसं काय ठेवायचं हे सगळं. तोच प्रश्न सोडवण्यासाठी आज मी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रेंड्स. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सर्व गळ्यातली ऑर्गनाइज करणार आहोत. तर इथं मी हँगर घेतलेला आहे. तुम्ही पाहिला असेलच की हँगर आपण काही विकत वगैरे घेण्याची गरज नाही. घरात आपल्याकडे सर्वांकडे हँगर असतोच. तोच हँगर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा अगदी सोप्या पद्धतीने सर्व गळ्यातली आपण हँग करून ठेवू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला काही खर्च लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे गळ्यातलं हँग करून ठेवू शकतो. पण असं ठेवल्याने काय होतं की अजून आपण सगळी गळ्यातली सेट करून ठेवली तर एकमेकात मिक्स होण्याचे चान्सेस असतात. सो आपण काय करायचं की सेफ्टी पिन इथं घेऊन त्याच्या साहाय्याने आपण सर्व गळ्यातली लावून ठेवायची, म्हणजे सगळी काही गळ्यातली एकमेकात मिक्स होणार नाहीत आणि अगदी व्यवस्थितपणे राहतील. आपल्याला जे हवं आहे ते पण काढता येईल. तर मी तुम्हाला दाखवते. तर एक गळ्यातलं घालून दाखवते आणि नंतर पूर्ण गळ्यातली सेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं काय ठेवायचं ते. ॲक्च्युली महिलांकडे स्पेशली लाँग मंगळसूत्राच्या भरपूर व्हरायटी असतात. त्यांनाही असाच प्रश्न पडत असेल की सर्व काही आपण कसं मॅनेज करून ठेवायचं. तर तुम्ही ह्या पद्धतीने सर्व मंगळसूत्र हँग करून ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे घेऊही शकता. अजिबात एकमेकात मिक्स होत नाही फ्रेंड्स. तुम्ही एकदा करून नक्की बघा. तर बऱ्याच टाईपने मी माझी मंगळसूत्र अरेंज करून ठेवलेली होती. गळ्यातली ही भरपूर होती जी की आपण वेस्टर्न ड्रेसमध्ये यूज करतो वगैरे. सो तशा पद्धतीची आणि माझ्या मुलीचीही. तर सगळं काही मी वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच अरेंज करत आलेली आहे. त्यातील काही प्रकार मी तुम्हाला दाखवते. तर आता मी हँगरला हँग केलेली ही गळ्यातलीची पद्धत दाखवते. ही तुम्ही कुठेही पाहिलेली नसेल. आत्तापर्यंत यूट्यूबवर तुम्ही अशा पद्धतीने हँग केलेली गळ्यातली, म्हणजे स्पेशली हँगरला सेफ्टी पिनमध्ये घालून ठेवलेली गळ्यातली तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. ॲक्च्युली ही माझीच आयडिया आहे. तर अशा वेगवेगळ्या आयडियाज माझ्या माइंडमध्ये नेहमीच येत असतात. सो मी ते करूनही पाहते. तर आरशाचा जो दरवाजा असतो त्याच्या पाठीमागच्या साईडला मी असे हे 2 हुक करून ठेवलेले आहेत. तर हे हँगर लावण्यासाठी अगदी व्यवस्थित आहे. एकच हुकमध्ये तुम्ही हँगर लावला तर त्याचा बॅलन्स व्यवस्थित होत नाही आणि अशा पद्धतीने सेट होऊन सर्व गळ्यातली बसणार नाही. ते एका साईडला येतील आणि वेट जास्त असेल त्या साईडला हँगलचा कल जाईल, म्हणजे तोल जाईल ॲक्च्युली. तर तसं होऊ नये म्हणून 2 हुक करायची आणि अशा पद्धतीने हँगर सेट करून ठेवायचं आहे. म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स करेक्ट राहतो आणि सर्व गळ्यातली व्यवस्थित राहतीलही सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची मंगळसूत्र किंवा मुलींचे तुमचे गळ्यातले सर्व काही हँग करून ठेवू शकता. एका हँगरमध्ये तुम्ही भरपूर पाहिजे तेवढी गळ्यातली सेट करून ठेवू शकता. अगदी दिसायला उत्तम असं हे डेकोरेशनसारखंच दिसतंय आणि घेताना पण आपण लगेचच घेऊ शकतो. मस्त आयडिया आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आता हे मी तुम्हाला दाखवते. तर हे भाजीपाला ठेवण्यासाठी मी फ्रीजमध्ये एक बॉक्स घेतला होता प्लास्टिकचा. त्याच्यामध्ये हे भेटलेलं आहे मला. तर हे अगदी उत्तम आहे गळ्यातली ठेवण्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये ठेवताना आपल्याला सेफ्टी पिन वगैरे काहीच लागत नाही. जस्ट आपण ह्याच्यामध्ये ठेवलं तर याला कसं लाईन्स आहेत तुम्ही बघू शकता. एकही गळ्यातलं मिक्स होत नाही. ह्या लाईन्स असल्यामुळे हे अतिशय उत्तम असं ऑर्गनायझर बनवू शकते गळ्यातल्या ठेवण्यासाठी. तर ही पण आयडिया मला आली. सो मी म्हटलं ह्याच्यात पण आपण ठेवून बघू. तर मी पहिल्यांदा सगळं काही सेट करून ठेवून पाहिलेलं होतं. अगदी व्यवस्थित वाटलं म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर आता मी दाखवते की ह्याच्यामध्ये कसं आपण गळ्यातली सर्व अरेंज करून ठेवू शकतो आहे. पहिले कसं आपण हँग करून हँगर ठेवला होता तसाच हाही प्लास्टिकचा स्टँड आपण तिथं हँग करून ठेवायचा आहे. तर ह्याच्यामध्ये सेपरेट गळ्यातली राहतील. मस्त दिसते असं. 4-5 जरी तुमच्याकडे अशा पद्धतीचे स्टँड असतील प्लॅस्टिकचे तरीही व्यवस्थित दिसायलाही दिसणार आणि अगदी हे सुटसुटीत आहे. पाहिल्यानंतर असं गर्दी वगैरे काहीच वाटत नाही. तर तुम्हाला मी वरती ड्रेसिंग टेबलमध्ये सेट करूनही दाखवते की ड्रेसिंग टेबलमध्ये आपण असं हे हँग केल्यानंतर कसा लुक येतो आहे तो, आणि जी पद्धत तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीने तुम्ही तुमची गळ्यातली सर्व हँग करून ठेवा. मी तुम्हाला भरपूर आयडियाज देते. तर ही सेकंड आयडिया आहे ॲक्च्युली फ्रेंड्स. सो चला
इथे तुम्ही पाहू शकताय फ्रेंड्स, वरती जे 2 हुक मी लावलेले होते त्याच्यामध्ये हे फिक्स करून ठेवलेलं आहे. ही गळ्यातली आपण हँग करून ठेवल्यामुळं काय झालं की ड्रेसिंग टेबलचा लुकच चेंज झाला आहे. कोणीही असं ओपन करून पाहिलं तरी त्यांनाही खूपच आवडेल ही आयडिया. सो तुम्ही अशा पद्धतीने तुमची गळ्यातली अरेंज करून ठेवू शकता. जर भरपूर व्हरायटीची गळ्यातली तुमच्याकडे असतील तर असे 2-3 स्टँड किंवा 4-5 स्टँड तुम्ही अरेंज करून ठेवले तरीही चालेल. तर आता मी तुम्हाला तिसरी आयडिया दाखवते. तर हे बघा, एक छोटीशी लाकडाची पट्टी मी काढलेली होती आणि त्याच्यामध्ये मी छोटे छोटे जे खिळे असतात ते ठोकून घेतलेले आहेत. ॲक्च्युली ही आयडिया मला एक 13 वर्षापूर्वी आली होती, ज्यावेळेस आमच्या घरातलं फर्निचरचं काम सुरू होतं त्यावेळेस. तर त्यातीलच एक पट्टी घेऊन मी असं हे खिळे ठोकून घेतलेले होते आणि त्यांच्याकडूनच कलर करून घेतला होता. ज्या आतमध्ये जो कपाटाला कलर आहे तोच कलर मी ह्याच्यावरती करून घेतला होता. आणि ह्या पट्टीला जर तुम्ही गळ्यातली हँग करून ठेवली तर अतिशय सुंदरही दिसतं आणि जे गळ्यातलं तुम्हाला हवं आहे तेही तुम्ही घेऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवते की मी कपाटामध्ये कसं फिक्स करून ठेवलेलं होतं ते. तर त्यातली एक पट्टी मी ॲक्च्युली काढलेली होती आणि एकच पट्टी आता आहे सध्या तिथं. तर सो फ्रेंड्स, तुम्ही इथं पाहू शकता की मी ही पट्टी एमसीलने अगदी व्यवस्थितपणे फिक्स करून ठेवलेली आहे. तर भरपूर वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे फ्रेंड्स, त्यावेळेस मी हे केलेलं ऑर्गनायझर आहे. तर एकाच कपाटामध्ये मी भरपूर गळ्यातली हँग करून ठेवायची, कारण माझी मुलगी छोटी होती त्यावेळेस भरपूर व्हरायटीचे गळ्यातले तिच्याकडे होते. पण मला प्रश्न पडला होता सगळं काही व्यवस्थित कसं ठेवायचं आणि जे तिच्या हातालाही यावं, म्हणून मी ही कप्पा केला होता. आणि ह्या कप्प्यामध्ये मी अशा पद्धतीने तिन्ही साईडला हुक्क बनवले होते पट्टीचे आणि अशी सर्व गळ्यातली हँग करून ठेवली होती. तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थितपणे सर्व गळ्यातली राहतील आणि होणार नाहीत, त्याच्यावरती धूळही बसणार नाही आणि हवं ते गळ्यातलं लगेचच घेऊ पण शकतोय. तर असं आपण मुलींसाठी करून ठेवलं तर आपलाही थोडासा ताप कमी होतो, कारण त्या स्वतः घेऊ शकतात, ठेवू शकतात. त्यासाठी तुम्ही जर तुमच्या घरी छोट्या मुली असतील तर अशा पद्धतीने कपाटामध्ये एक मुलींसाठी स्पेशली कप्पा करून ठेवा. आणि इथं तुम्ही मंगळसूत्रही हँग करून ठेवू शकता. लगेच तुम्हाला ज्यावेळेस बाहेर जायचं असतं त्यावेळेस लगेच तुम्ही घेऊही शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गळ्यातली ऑर्गनाईज करा. तर ही होती आपली तिसरी आयडिया. तर इथं पाहू शकता फ्रेंड्स, असं हे कपाट होतं. तर ह्या कपाटामध्ये मी तिच्यासाठी हा कप्पा केलेला होता, जेणेकरून फक्त ती स्वतः सगळं घ्यावी ह्यासाठी मी असं अरेंजमेंट करून ठेवलेलं होतं की तिला सवय व्हावी, ज्या त्या वस्तू घेतल्या की व्यवस्थित ठेवाव्या, किंवा असं हे फक्त गळ्यातल्यांसाठीही केलेलं आहे असं सर्व समजण्यासाठी. तर आता ही चौथी पद्धत आपण पाहतोय. तर त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे प्लास्टिकचे पाऊच आहेत ते पाहिजेत. तर असे हे पिशव्या आपल्याकडे भरपूर येतात घरात, प्रत्येकाच्या घरात अशा भेटतील. तर अशा ह्या पिशव्या घ्यायच्या आणि हे बघा, बिर्याणी वगैरे आणल्यानंतर असे पार्सलचे बॉक्स भेटतात. तर त्याचा यूज आपण गळ्यातली ऑर्गनाईज करण्यासाठी उत्तम पद्धतीने करू शकतो. ते कसं ते बघूया. तर आपण काय करायचं की ह्या छोट्या ज्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट, त्याच्यामध्ये एक एक गळ्यातली ठेवायची. तर आता बघा, तुम्ही सगळीच गळ्यातली ह्याच्यामध्ये अशी ठेवून दिली तर काय होतं, सगळं मिक्स होतं आणि सगळ्याचा गुंता होऊन जातो आणि एकही गळ्यातला आपल्याला व्यवस्थितपणे काढता येत नाही. सो त्याच्यासाठी आपण काय करायचं, एक प्लास्टिकची जी पिशवी आहे छोटीशी ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक गळ्यातलं ठेवायचं. दुसरी पिशवी घ्यायची, त्याच्यामध्ये दुसरं गळ्यातलं ठेवायचं. असे छोटे छोटे पाऊच तयार करायचे गळ्यातल्याचे आणि सर्व जे तयार झालेले पाऊच आहेत ते ह्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे. तर असं सगळं काही आपण ठेवलं तरीही ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणतं गळ्यातलं आपण ठेवलेलं आहे तेही दिसेल आणि ह्याच्यामध्ये धूळ वगैरे काहीच जाणार नाही, अगदी व्यवस्थित गळ्यातली राहतील. तर ही आयडिया अशी आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. सगळं काही आपल्या घरातलंच वेस्ट मटेरियल वापरूनच आपण सर्व काही यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व डब्यामध्ये ठेवून एकावर एक असे डबे ठेवले तरी तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये अगदी व्यवस्थितपणे हे राहतील आणि दिसायलाही छान दिसतात हे बॉक्स. ह्याच्यासाठी आपल्याला जास्त जागा वगैरे जात नाही, थोड्याशा जागेमध्ये हे मॅनेज होऊ शकतं. तर असंही तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. आता ही 5वी आयडिया आहे. आपण नवीन कप घेतल्यानंतर त्याच्याबरोबर हे थर्माकॉलचे बॉक्स येतात. तर त्या बॉक्समध्ये आपण सर्व गळ्यातली प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून अशी एकावर एक ठेवली आणि त्याच्यावरती जो कवर असतो तो लावून ठेवला तरीही गळ्यातली व्यवस्थित राहतील. ॲक्च्युली हेही 0 पैशामध्ये बनणारं ऑर्गनायझर आहे.
तर ह्याचाही तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट एक गळ्यातलं ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ह्याच्यावरती जे झापडीचं झाकण असतं तेही लावून ठेवू शकता बॉक्स. तसाही बॉक्स ठेवला तरीही चालेल. जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या बॉक्सचा वापर करू शकताय फ्रेंड्स. सर्वच गळ्यातली एकाच बॉक्समध्ये गर्दी करून ठेवण्यापेक्षा असं ठेवलेलं केव्हाही चांगलंच. तर ही 6वी आयडिया आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला असे प्लास्टिकचे छोटे-छोटे डब्बे पाहिजेत. तर काय होतं, की आपण पार्सल वगैरे घेतल्यानंतर असे डबे आचारबरोबर भेटतात. तर ते सर्व आपण एकटा करून ठेवायचे आणि जमा झाल्यानंतर आपण एक-एक गळ्यातले त्याच्यामध्ये सेट करून ठेवायचे आणि एखाद्या ट्रान्सपरंट डब्यामध्ये हे सर्व डबे अरेंज करून ठेवले तरीही व्यवस्थित राहतील. जर तुम्हाला वाटत असेल नको ट्रान्सपरंट डब्बा, तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट पिशवीमध्ये सुद्धा हे सेट करून ठेवू शकता किंवा या थर्माकोलच्या बॉक्समध्येही ठेवू शकता. तसंही नको असेल तर सिंपल झापडीचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्येही ठेवू शकता. हे 0 पैशामध्ये होणारं ऑर्गनायझर आहे. सो ह्याचाही वापर करू शकता. इथे तुम्ही पाहू शकताय हा एक प्लास्टिकचा मोठा डब्बा आहे, ट्रान्सपरंट आहे आणि पार्सल घेतल्यानंतरच भेटलेला होता. तर ह्या डब्यामध्ये सुद्धा आपण ही एक गळ्यातली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून अशी अरेंज करून ह्याच्यामध्ये ठेवली तरी व्यवस्थित राहतील आणि बाहेरून ही दिसतात कोणती गळ्यातली ह्याच्यामध्ये आहेत. आपल्याला कुठलं गळ्यातलं हवं आहे. हे ट्रान्सपरंट आहे, आरपार सगळं काही दिसतंय त्यामुळे हे बॉक्स अतिशय उपयोगी पडतात. तर मी असे भरपूर पद्धतीचे वेगवेगळे बॉक्स अरेंज करून ठेवते. कधीही वेस्टमध्ये मी टाकून देत नाही, कधीतरी यूज होईल म्हणून मी असे साठवून ठेवते. तर फ्रेंड्स, फायनली आता वेळ आली आहे ते म्हणजे पैसे घालवण्याची. जर तुम्हाला वाटत असेल की आपण एवढी छान सुंदर गळ्यातली घेतलेली आहेत तर त्यासाठी थोडंसं इन्व्हेस्टमेंट करावं ते व्यवस्थित राहण्यासाठी. तर अशा पद्धतीचे बॉक्स तुम्ही घेतले तर अगदी व्यवस्थित सर्व गळ्यातली राहतील आणि एक बॉक्स ₹70 असं मी घेतलेला होता. भरपूर वर्षापूर्वी मी हे बॉक्स घेतलेले आहेत. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की भरपूर जुने झालेले आहेत हे बॉक्स आणि हे स्पेशली गळ्यातले ठेवण्यासाठीचे बॉक्स आहेत. तर ह्याच्यामध्ये पार्टिशन केलेलं आहे त्यामुळे सेपरेट गळ्यातली एक तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. स्पेशली जी मंगळसूत्र आहेत त्याच्यासाठी हे उत्तम ऑर्गनायझर आहे. तर मी सर्व माझी मंगळसूत्र अशीच ठेवते. जर तुम्हाला माझे मंगळसूत्राचे कलेक्शन्स बघायचे असतील तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की तोही व्हिडिओ घेऊन येईल. तर मला आवडतं असं वेगवेगळ्या पद्धतीचे मंगळसूत्र. सो मी भरपूर व्हरायटीचे मंगळसूत्र घेतलेली आहेत आणि असं हे आपण अरेंज करून ठेवायचं. इथे तुम्ही पाहू शकता हा बॉक्स ट्रान्सपरंट आहे प्लस ह्याच्यामध्ये पार्टिशन आहे. तर सर्वच बाबतीत विचार केला तर अतिशय उत्तम पद्धतीचा हा बॉक्स आहे. तुम्ही हा बॉक्स ऑनलाईनवरूनही घेऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या लेडीज स्टोअरमधूनही घेऊ शकता. तर असेच मी सर्व गळ्यातली माझी सेट करून ठेवणार आहे. थोडीशी चांगली गळ्यातली मी अशी सेपरेट बॉक्समध्ये ठेवून देते. त्याच्यामध्ये सगळा सेट असतो, कानातले, गळ्यातली बिंदी वगैरे. सो मी सेपरेटच ठेवते सर्व असे. सो फ्रेंड, 0 पैशामध्ये आपण ड्रेसिंग टेबल कसं ऑर्गनायझेशन करू शकतो त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि एकही रुपया खर्च न करता कानातल्याचं ऑर्गनायझेशन कसं करायचं तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही नक्की बघा. आणि हे बघा, अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे या बॉक्सचा आणि असंच आपण ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलं तर जागाही खूप वेस्ट होणार नाही. आय होप फ्रेंड्स, तुम्हाला हे ऑर्गनायझेशनच्या सर्व आयडियाज आवडल्या असतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.